आज आपण येरला ग्रामपंचायतचे सरपंच अनिल भाऊ काळमेघ यांच्याकडे आलेलो आहोत। त्यांनी या गावामध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठं असं स्टब ग्राउंडची यांनी निर्मिती केली। या संदर्भातला त्यांचा अनुभव जाणून घेऊया। मी अनिल काळमेघ, येरला ग्रामपंचायतचा सरपंच आहे। 2023पासून या गावाचा सरपंचाची धुरा सांभाळलेली आहे आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी सतत कार्यरत असतो आणि त्याच निमित्ताने युवकाच्या आग्रहास्तव एक मी टर्फ ग्राउंडची निर्मिती केलेली आहे। माझं गाव हे खेळाडू वृत्तीचं गाव आहे। अनेक विद्यार्थी इथं चांगले खेळ खेळतात, पण या गावाला जे ग्राउंड होतं ते लेआउटच्या माध्यमातून संपल्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा त्या खेळणाऱ्या युवकांना ग्राउंडची फार महत्त्वाची गरज होती। त्यांनी मला एका आमसभेमध्ये हा विषय मांडला आणि त्याच्यावरती मी फार अभ्यास केला आणि ग्राउंड कसं बनायला पाहिजे, नवीन पद्धतीचं ग्राउंड व्हायला पाहिजे, त्यासाठी मी अनेक तज्ज्ञ लोकांसोबत बोललो आणि ही एक जागा SSD लेआउटमधली ओपन पिचची जागा आम्ही नियुक्त केली आणि त्या जागेवरती टर्फ ग्राउंडची निर्मिती केली। ॲक्च्युअली ते टर्फ ग्राउंड बनवायचं नव्हतं, फक्त ग्राउंड बनवायचं होतं। तिथे त्या ग्राउंडमध्ये सोयी नव्हत्या, फक्त एक जागा होती, वॉल कंपाऊंड होतं। तिथे आम्ही युवकांनी श्रमदानामधनं तिथे 50 ते 60 ट्रक माती भरून खेळण्याचा मानस केला। पण मला असं वाटलं की नुसते त्या मातीवरती न खेळता एका चांगल्या ग्राउंडची निर्मिती व्हावी, म्हणून मी टर्फ ग्राउंडची निर्मिती केली। त्यामध्ये एका युवकांनी मला चांगली मदत केली। त्या युवकाचं नाव आहे प्रणय मानकर। तो बॉम्बेला शिकत असताना बॉम्बेचे टर्फ ग्राउंड त्यांनी पाहिले होते आणि त्यांनी मला या टर्फ ग्राउंडची संकल्पना दिली। पण कोणतेही काम करतेवेळी पैशाची अडचण येते। ते युवक जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा त्यांनाही वाटलं की या ग्रामपंचायतमध्ये पैशाची अडचण असेल, एवढं मोठं ग्राउंड बनेल का। पण माझी इच्छा होती की माझ्या गावामध्ये कोणतं तरी एक मोठं कार्य व्हावं आणि त्या कार्याला चांगलं गावासाठी निर्मिती व्हावी, म्हणून मी त्यांना सांगितलं की पैशाची चिंता करू नका, आपल्यापाशी काही पैसे आहे, काही श्रमदानातून आणू, काही विशिष्ट लोकांकडे जाऊन आपण पैशाची निर्मिती करू आणि मी तेच काम केलं। सुरुवातीला मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने जे काही खर्च करता येईल तो खर्च केला आणि ही भव्य असं टर्फ ग्राउंड मी उभं केलं। त्यामध्ये काही सामाजिक संस्थेचे लोक होते, त्यांनीसुद्धा मला मदत केली। जसं आता हे पेंटिंग चालू आहे, हे पेंटिंगचा प्रस्ताव मी या लेआउटच्या मालकाला दिला की बाबा मला असं इथे करायचं आहे। त्यांनी एका शब्दामध्ये मला मान्यता दिली आणि इथे कमीत कमी 1 ते 1.5 लाखाचं हे पेंटिंगचं काम होत आहे। त्याचप्रमाणे कुंदताई राऊतकडे गेलो आणि त्यांना सांगितलं का मी माझं एक स्ट्रक्चर उभं झालेलं आहे, पण या स्ट्रक्चरमध्ये जे नेट लागते ती फार महागडी नेट आहे, त्यासाठी तुमच्याकडनं मला निधी पाहिजे। त्यांनीसुद्धा मला निधी दिला आणि अशा प्रकारे मी एक नागपूर जिल्ह्यामध्ये चांगलं टर्फ ग्राउंड निर्माण केलं। माझा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागाचा विद्यार्थी किंवा खेळाडू हा चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळला पाहिजे आणि उंच पातळी गाठली पाहिजे, या उद्देशाने मी हे टर्फ ग्राउंड निर्मिती केलेली आहे। मी आजूबाजूच्या सरपंचांना सुद्धा विनंती करतो की एक नाली कमी बांधा, एक रोड कमी बांधा, पण या पद्धतीचं टर्फ ग्राउंड बांधून किंवा मैदान तयार करून युवकांना किंवा गावातील लहान पिढीला जे मोबाईलमध्ये असतात त्यांना 2 घंटे या खेळाच्या प्लॅटफॉर्मवर उभे करा आणि गावाची उन्नती करा, एवढंच मी या प्रसंगी बोलतो। बरं, मी काय म्हणतो सर, जे आपण हे स्टब ग्राउंड तयार केलं याचं क्षेत्रफळ किती आहे? याचं क्षेत्रफळ 13,000 स्क्वेअर फीट आहे, पण हे टर्फ ग्राउंड मी 10,000 स्क्वेअर फीटमध्ये बनवलेलं आहे। बरं, मग एवढं मोठं स्टब ग्राउंड आपल्या जिल्ह्यात कुठे आहे का? नाही, नागपूरलाही मी बघितले, जिथे तिथे बघितले, तिथे 6,000 6,500च्या वर कोणतंच टर्फ ग्राउंड आहे नाही। पण मला गौरवानं सांगता येते की मी येरला ग्रामपंचायतच्या वतीने आणि लोकांच्या सहभागातून 10,000 स्क्वेअर फीटचं टर्फ ग्राउंड मी येरला गावामध्ये बनवलेलं आहे।